सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पुढे. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूयात ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरातल्या मध्यवस्तीत मेफेंटरमाइन सल्फेट इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री करत असल्याप्रकरणी 19 वर्षीय तरुणाला शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडून तब्बल 1,12,000चा मुद्देमाल जप्त केलाय. कोल्हापूर जिल्ह्यात पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी मिशन झिरो ड्रग्ज अंतर्गत जिल्ह्यात शोध मोहीम घेत कठोर कारवाई करण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिले होते. त्या अनुषंगानं तपास पथकं तैनात करून सर्व अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांवर पाळत ठेवण्यात आली. दरम्यान सायंकाळच्या सुमाराला शहरातील उत्तम प्रकाश टॉकीज परिसरात गोविंद अपार्टमेंट ते आवाडेनगर जाणाऱ्या रोडवर एक तरुण मेफेंटरमाइन सल्फेट इंजेक्शनची बेकायदेशीररित्या विक्री करायला येणार असल्याची गोपनीय माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्या माहितीची खातरजमा करून परिसरात सापळा लावण्यात आला. यावेळी एक तरुण संशयास्पद हालचाली करत असल्याच्या कारणावरून त्याची अंगझडती घेऊन अधिक चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरं दिली. अखेर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन मेफेंटरमाइन सल्फेट इंजेक्शनच्या 67 बाटल्या, रोख रक्कम, एक मोबाईल, MH09 FP 4968 क्रमांकाची दुचाकी असा तब्बल 1,12,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून साहिल किरण पाटील व 19 राहणार बेघर वसाहत पाण्याच्या टॉकीजवळ यड्राव याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाघमारे करतायत.